नमस्कार, मी आहे उज्ज्वला. आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ठरवलं होतं, आज 1 ऑगस्ट आहे आणि असं ठरवलं होतं की नाही का सकाळी लवकर उठावं 4 वाजता. तर ते काय मला जमलं नाही. 4 वाजता उठायचं, 4 वाजता गजर लावला आणि उठायचं म्हणत ते काय जमलं नाही. काय होतं 4चा गजर लावला, पुन्हा 5 वाजता म्हटलं की चला नाही थोड्या वेळाने उठावं, पण ते काय मला जमलं नाही आणि 6च्या ठोक्यावरती मग मी उठली आहे आणि 6 वाजता पण छान असा उजेड पडतोय, बाहेर पाऊस पडतोय आणि पावसाचं पण वातावरण आहे पुण्याच्या साईडला. तर बऱ्यापैकी सकाळी थंडी आहे आणि सकाळी उठून म्हणजे असं वाटतं ना की सकाळी मस्त असं काही काही करायचं नाही, शांत असं झोपून राहायचं. तर ते काही जमत नाही आणि मग सकाळी सकाळी आपलं सगळं आवरून वगैरे ठेवलं. आजचा मेनू काय होता तर इडली करायची होती आणि इडली करून थोडीशी चटणी पण केली. चटणीसाठी हिरवं वाटण माझ्याकडे नव्हतं, कोथिंबीर नव्हती, तर आपलं शेंगदाण्याचं मस्त असं चटणी करून घेतली होती. आणि काय झालं आहे आता श्रावण महिना येतोय, तर म्हटलं चला साफसफाई करावी. रोजची तर आपली साफसफाई असतीच, पण तरी पण नाही का अशी प्रॉपर क्लिनिंग जी म्हणतो ना आपण, तर ती तर काय होत नाही. तर थोडीफार आपण म्हणतो काना आणि कोपरा जो असतो ना आपला, तो व्यवस्थित म्हणतो का नाही, तो सणासुदीच्या दिवशीच आपण तो प्रॉपर करतो. तर तसं तर आता बघू ते कधी आता होईल. अजून 10 दिवसांनी तर श्रावण चालू होतोय, तर 1-2 दिवसानंतर मी भांडी घासेल. आणि तुम्हाला सांगू का, हे आळंदीमध्ये ना, मी तर आळंदीमध्येच राहते, पण काय आहे हे शीतल चंदन म्हणून जे आहे ना लिक्विड, ते इतकं जे छान आहे आणि इतकं सुंदर वाटतं ना, त्याचा वास तर इतका छान येतो ना, तुम्हाला काय सांगू. खूप छान वास येतो आणि त्याचं म्हणजे लिक्विड जे आहे, लिक्विड पण नाही म्हणता येत, एकदम असं घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि खूप छान वास येतो त्याचा. तर मी एकदा घेतला होता, 2दा असे, मग मला ती सवय लागली आहे. म्हणजे ते नसेल ना तर मला असं वाटतं की देवाची पूजा केलीच नाही आहे. खरं सांगू का, देवाची पूजा तर मला जसं जमेल तसं मी करते. कारण की बघा ना, देवाची पूजा केल्यानंतर जे समाधान मिळतं ना, ते कशामध्येच नाही आहे खरं सांगायचं म्हटलं तर. आणि मला तर असं वाटतं देवाची पूजा केली पाहिजे, त्यानंच मन समाधान होतं आणि मनातल्या ज्या आपण काही गोष्टी आहेत, निगेटिव्ह असू दे, पॉझिटिव्ह असू दे, त्याच्यावरती विचार करता येतो पहिली गोष्ट तर. जसं की निगेटिव्ह गोष्टी असतील ना, तर त्या पूजेद्वारे का असेना किंवा त्या वेळापुरता का असेना, ते निगेटिव्ह विचार जे आहेत ते आपल्या डोक्यातून जातात. त्यामुळं का असेना पण आपण देवाची पूजा नक्कीच केली पाहिजे आणि त्याच्यामधनंच आपल्याला, तुम्हाला सांगू का, खरंच बळ मिळतं आणि देवाची पूजा केलीच पाहिजे. माझं तर असं स्पष्ट मत आहे. असं म्हणत नाही मी की 1-1 तास, 2-2 तास देवाची पूजा करायचं आणि त्याच्यानंतर बसाच. पण जे पण आपण काय करतोय त्याच्यामधनं जे समाधान मिळतं ना, ते कशामध्येच नाही. आणि खरं सांगते मी, देवाची पूजा वगैरे करून झाली आणि सगळी आरती वगैरे करून झाली की इतकं जे भारी वाटतं ना, समाधान वाटतं ना मनाला. तर ते झालं की मग माझी बाकीच्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. म्हणजे देवाची पूजा एकदा एक ह्याच्यामध्ये झाली की मग आपलं बाकीचे कामं पटापटा करता येतात आणि मग सगळी आरती वगैरे मग माझी चालू असते. आरती वगैरे करून झाली की मग तुळशीला दिवा वगैरे लावते. तिथेही अगरबत्ती वगैरे लावते. तो काय शूट करता आला नाही मला, पण इथे केलेला तुम्हाला दाखवते आहे. तर अशा पद्धतीने माझी सकाळची देवपूजा ही झालेली आहे आणि खूप छान फ्रंट वाटतं, कॅमेरा खूप ऑन छान. केल्यामुळे तुम्हाला उलट दिसतंय. काही काय म्हणतात, आम्ही खूप देवाची पूजा करतो, खूप सगळं काही करतो, असं करतो, तसं करतो. पण मला काय म्हणायचं आहे, देवाची पूजा 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, पण मनापासून करा. आपण काय करतो, तासनतास देवाची पूजा करणार, दुसऱ्यांविषयी निंदा नालस्ती करणार. मग त्या देवाच्या पूजेचे काय महत्त्व आहे मला सांगा ना. तर मला असं वाटतं की देवाची पूजा मनापासून करा आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगते, मनातनं करा आणि ज्या पण काय निगेटिव्हिटी आहे, कोणापण म्हणजे आपल्या मनातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या घालवाव्यात आणि आपल्या जे काय आहे, ज्या आपण म्हणतो ना संघर्षाला काहीतरी यश मिळावं, अशा हिशोबाने आपण देवाची पूजा करायची.
ना की कोणाचं असं आपण पूजा करून दुसऱ्याला शिव्या देणे किंवा दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणे, हा त्यामागचा उद्देश नसावा, माझं असं स्पष्ट मत आहे. तर आज केला होता फोडणीचा, रात्रीचा भात होता तो फोडणीला घातला. आणि हा जो पसारा बघताय ना तुम्ही, हा पसारा माझा काय माहीत नाही का मला, म्हणजे भांडी इतकी पडतात ना माझी, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे थोडे एक 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 असं करून अख्खं माझं बेसिन भरलेलं असतं भांड्यांनी. आणि आता हे कुठंतरी स्वच्छ केले भांडी, आणि भांडी वगैरे धुवून वगैरे झालं ना की मग माझा कट्टा एकदम भारी वाटतो का. आता हे सगळं सुकून झालं म्हणजे पाणी थोडंसं निसरलं की मग बाकीचं मी सगळं किचन कट्टा आवरून वगैरे भांडी वगैरे लावून ठेवते. आणि सगळं झालेलंच असतं तरी पण काही ना काहीतरी कामं असतातच. चला तर असो, जे पण काय आहे मी तुमच्यासोबत आजचा व्लॉग शेअर केला. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.